नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। राहिलेल्या महिन्यामध्ये आपण 8वीच्या शिष्यवृत्तीचे फायनलला 18 फेब्रुवारीला येणारे खूप काही महत्त्वाचे प्रश्न गणिताचे, मराठीचे, बुद्धिमत्तेचे त्या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत। त्या ठिकाणी प्रकरणामध्ये आपण घेतलेलेच आहेत, पण त्याच्यापेक्षा थोडेसे आणि पूर्ण प्रकरणाला स्पर्श करणारे असे काही उदाहरणं आपण सिलेक्शन केलेले आहेत आणि त्या उदाहरणांचा सराव आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे। चला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं पहिलं उदाहरण आहे, अयशने दक्षकडून 4 वर्ष वापरलेली एक गाडी 2,62,144 रुपयाला विकत घेतली। जर घसाऱ्याचा दर 20% असेल, म्हणजे कमी होण्याचा दर जर 20% असेल, तर त्या ठिकाणी दक्षने ती गाडी किती रुपयाला घेतली होती? तुम्ही 7 वर्षाचा अनुभव घ्या। चक्रवाढ व्याजावर एक गणित आणि सरळ व्याजावर एक गणित अशी 2 गणितं त्या ठिकाणी आपल्याला पेपरला दरवर्षी असतात। एखादं जास्त पण 3 पण असतात, दोन्ही मिळून गणितं, म्हणजे हे 6 मार्काचं त्या ठिकाणी प्रकरण आहे। चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये ॲपमध्ये पहा तुम्ही काय सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला ती मुद्दल दिली का राज दिली, याला खूप महत्त्वाचं स्थान आहे। तर दक्षने त्या ठिकाणी ती गाडी घेतलेली होती, किती रुपयाला घेतली ती आपल्याला काढायची। तिचा बाजार म्हणजे तिचा जो घसारा आहे वापरल्यामुळे दरवर्षी कमी होतोय, म्हणजे ती त्या ठिकाणी पहिल्या वर्षी तिची किंमत 80%च राहिली, दुसऱ्या वर्षी तिची 80 किंमत राहिली, तिसऱ्या वर्षी पण तिची 80 किंमत राहिली टक्के, आणि चौथ्या वर्षी पण 80% किंमत राहून 4 वर्षानंतर ती गाडी त्या ठिकाणी अंश गेला त्याचा मित्र त्याच्याकडे आणि तो म्हणला मला 2,62,144 रुपयाला दे। म्हणजेच ती दक्षने किती रुपयाला घेतली होती, म्हणजे x रुपयाला, म्हणजे p रुपयाला घेतली होती। थोडक्यात 2,62,144 आपली रास आहे। सर 80% का आलं? कारण 20% घसारा आहे, कमी किंमत झाली कमी होणे, आणि मग या ठिकाणी बाह्य गणित सगळ्या स्पर्धा परीक्षेला गरजेचं आहे। मग p गुणुले 80 गुणुले 80 गुणुले 80 गुणुले 80 आणि भागिले त्या ठिकाणी 100 गुणुले 100 गुणुले 100 चाचीचे म्हणजे गुणुले, आणि या ठिकाणी 2,62,144, आणि मग आपल्याला त्या 80 मूळ दक्षची मूळ किंमत काढायची। नवीन ती गाडी काय आहे ती जी घेतलेली आहे 2,62,144 गुणुले 100 गुणुले 100 गुणुले 100 गुणुले 100 आणि भागिले त्या ठिकाणी 4 वेळा 80 80 80 80 आणि 80, खाली 4 शून्य 1 2 3 4, आणि इथं पण 1 2 3 4 हे शून्य जातात, आणि आपल्याला भाग द्यायचा आहे। आणि भाग थोडासा व्यवस्थितरित्या द्या सुरुवातीलाच, म्हणजे त्या ठिकाणी कन्फ्युजन होणार नाही। आणि मग पहा या ठिकाणी 8 1 8 8 त्रिक 24, 2 उरला 8 दुने त्या ठिकाणी 16, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 16 म्हणल्यानंतर 6 उरले, 8 7 56, 5 उरले त्या ठिकाणी 8 सकून 48, 8 8 64। ओके, चला परत 8 1 8 8 चौक 32, पूर्ण भाग गेला म्हणून 0, 8 9 72, 8 सकून 48, परत या ठिकाणी 8 1 8 8 45, 8 1 8 8 दुने 16, परत या ठिकाणी 8 1 8 8 सकून 48, आणि 3 उरले 8 चौक 32, म्हणजे उरले किती इथं? तर उरले या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे 8 चौक 32 64, हे 2 आणि हे 2 त्या ठिकाणी 0, म्हणजे एकूण 4 शून्य। याचाच अर्थ दक्षने ती गाडी 6,40,000 रुपयाला त्या ठिकाणी घेतलेली होती। दरवर्षी तिचा भाव 20% कमी होत जाऊन ती 4 वर्षानंतर अंश त्याच्याकडे गेला आणि 2,62,144 रुपयाला त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि मग किती रुपये कमी झाली असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। या दोघांची वजाबाकी करा, आपलं उत्तर चक्रवाढ व्याजाचं एक गणित येणार, कधी कधी 2 गणितं, मला वाटतं 20ला 2 गणितं होती। फक्त ही किंमत तुम्हाला राज दिली का मुद्दल दिली, आणि जर तुमच्याकडे वेळ असेल एक 25-30 गणितं तुम्ही तोंडी सोडवलेली असतील तर टाळा करा, 6,40,000चे 80%चे 80% काढा, ज्याच्यातून 2,62,144 येईल, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असो। व्हिडिओ आवडत असेल तर त्या ठिकाणी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे भविष्यात तुमचे 7वीला 5वीला विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपल्या नवीन बॅचेस स्कॉलरशिपच्या सुरुवात आहे, त्या सुद्धा त्या ठिकाणी त्याची माहिती टेलिग्राम यूट्यूबवर आहे, पहा।
दुसरा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे काय पहा, प्रश्न नीट वाचा आणि प्रश्न समजून घ्या नीटनेटका. आणि त्याच्यासारखा प्रश्न आपल्याला पेपरला स्कॉलरशिपला येऊन गेलाय, मला वाटतं 2017ला होता. खालीलपैकी कोणत्या पर्यायावरून त्रिकोणाची रचना करता येणार नाही, सेम त्याच पद्धतीने प्रश्न आहे. इथं काय सांगितलं, आकृतीचं निश्चितपणे योग्य विधान कोणतं आहे. लक्षात ठेवा, 3 म्हणजे त्रिकोण रचना. आता इथं एक त्रिकोण आहे, त्याच्यात अजून 3 त्रिकोण तयार केलेले आहेत. त्रिकोण रचना कधी करता येते, मी ॲपमध्ये वाक्य सांगितलेले पहा. त्रिकोण रचना करायची असेल तर 3 बाजूंपैकी 2 लहान बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त झाली पाहिजे. आता उदाहरणार्थ मला 3, 4, 5 त्रिकोण रचना करता येणार आहे का, पाहू. 2 लहान बाजूंची बेरीज करा, ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त झाली, त्रिकोण रचना करता येणार आहे. मी म्हणलं 1, 2 आणि 5 त्रिकोण रचना करता येणार आहे का, 2 लहान बाजूंची बेरीज करा, अजिबात त्रिकोण रचना करता येणार नाही. ह्या वाक्यावरच ही आकृती आधारित आहे. मग वाक्य नीट समजून घ्या. त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी 2 लहान बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त झाली पाहिजे. आता हा जर तुम्ही त्रिकोण ग्राह्य धरला कोणता, तर एक आपण हा त्रिकोण धरू PO आणि त्या ठिकाणी R. मग PQ जी आहे ना, PQचं जे माप आहे ते PO आणि OR पेक्षा कमी राहिलं पाहिजे, म्हणजे आणि हे जास्त झालं पाहिजे. 2 मोठ्या बाजूंची बेरीज ही लहान म्हणजे 2 लहान बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त झाली पाहिजे असा अर्थ आहे. मग याच QRचे जे माप आहे ना, हे ह्या दोघांची बेरीज याच्यापेक्षा जास्त झाली पाहिजे, ह्या दोघांची बेरीज याच्यापेक्षा जास्त झाली पाहिजे, असा त्या गणिताचा अर्थ आहे. आणि मग आपल्याला सांगितलंय योग्य विधान आपल्याला ओळखा. मग आता इथं समजून घ्या, तिथं पहिलं उदाहरण 4थ्यापासूनच जाऊ, चला वेळ कमी घालू. आता QO पहा बरं का, इथं QO ओके हां, आणि OP ओके, इथं OP आहे आणि या दोघांची बेरीज केलेली QO अधिक PO यांची बेरीज आहे ना, ही QP पेक्षा कशी आहे, तर ही जास्तच होणार आहे ना, कारण मोठी बाजू QP आहे. मग आपलं ठरलेलंच आहे 2 लहान बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा कशी झाली पाहिजे, जास्त झाली पाहिजे. आणि पर्याय क्रमांक 4 नंबरचं उत्तर आहे सहजरित्या. आणि निवांत व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या ठिकाणी थांबवा तुम्ही व्हिडिओ आणि पहा. मग आता पहिला पर्याय का चुकीचा आहे पहा, OR इथं OR आणि OR आणि त्या ठिकाणी काय QR. अरे ही QR मोठी होणार आहे, ह्या 2 लहान आहे, यांची बेरीज याच्यापेक्षा जास्त झाली पाहिजे, म्हणजे हे चूक आहे, हे चूक आहे आणि हे चूक आहे. पर्याय क्रमांक 4. आणि असाच 2017ला प्रश्न आला होता, तो अंकामध्ये त्या ठिकाणी दिला होता, त्यामुळे ते एक विशेष लक्षात घ्यायचंय. ओके, चला पुढे जायचंय. पहा काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं मी नफा तोटा या प्रकरणामध्ये फक्त एवढ्याच गणिताला मी सूत्र दिलं होतं, बाकी कोणत्याही गणिताला सूत्र दिलं नव्हतं. बाकी नफा तोटा सारखा असेल तर तोटाच होतो, हे जनरल विचारांची गणितं त्या ठिकाणी आहेत. बरं, एक वस्तूवर दुकानदार ग्राहकास 12% सूट देतो तरीही त्यास 25% नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत 3500 रुपये असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. नीट पहा प्रकरणाक, सगळ्या उदाहरणामध्ये मी फक्त याच मी जवळजवळ 13-14 उदाहरणं घेतलेली प्रकार घेतलेले आहे आणि याच प्रकारामध्ये आपण सूत्र पाहिली, बाकी सगळीकडे आपण बिना सूत्राची गणितं सोडवलेली आहेत. खरेदी किंमत काढताना सूत्र आहे छापील किंमत गुणुले 100 वजा IMP गणिता 100 वजा शेकडा सूट भागिले 100 अधिक शेकडा त्या ठिकाणी नफा, या सूत्राचा वापर करायचा. छापील किंमत तुम्हाला दिलेली आहे 3500 आणि 100 वजा शेकडा सूट 12% दिलेली आहे, तरी पण त्यांचं म्हणणं आहे 25% काय होतोय, नफा होतोय. याचाच अर्थ 3500 गुणुले 88 भागिले त्या ठिकाणी 125. ओके, क्लिअर झालं. आता भाग द्यायचा आहे आपल्याला. मग 25 5 125, 25 1 25 10 उरले, 25 चौक 100 उरलेला 0, 5 1 5 5 2 10 2 उरला, 5 8 40 आणि 28 गुणुले त्या ठिकाणी 88. लक्षात ठेवा 28 गुणुले 88, 8 8 64, 8 6, 8 2 16, 6 त्या ठिकाणी 22. परत त्यानेच आपण त्या ठिकाणी गुणतोय म्हणजे तोच गुणाकार येणार आहे आणि 2400
2464 आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 नंबरचं. म्हणजे ती वस्तू 2464 ला घेतली, छापील किंमत 3500 दिली, गिरायकाला सूट दिलं तरी पण नफा झालेला आहे 25%. आणि मग फक्त एवढ्या गणितासाठी सूत्र, आणि ह्या गणिताची आपण 7 वर्ष झाले वाट पाहतोय. या प्रकारचं गणित येऊ शकतं नाही येणार ह्या वर्षी. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणुले 100 वजा शेकडा सूट भागिले 100 अधिक शेकडा नफा. आणि तसं जर ज्याचा सराव चांगला आहे बिना सूत्राचं सुद्धा त्या ठिकाणी गणित आपण सोडू शकतो. ओके, चला टेलिग्राम मध्ये अजून याच्यावर खूप गणित आपण टाकलेली, त्याचा सराव करा. 44 सेमी लांबीच्या तारेचे 2 समान भाग केले. त्यापैकी एका तारेला चौरसाकृती आकार दिला व दुसऱ्या तारेला वर्तुळाकृती आकार दिला तर त्यांच्या क्षेत्रफळातला फरक. असाच प्रश्न आपल्याला 2018 ला आला होता पोरं. पण त्यांचं म्हणणं काय होतं माहितीये, त्यांचं म्हणणं होतं 44 सेमीच्या 2 तारा आहे आणि त्याला एक वर्तुळ तयार केलं आणि एक चौरस तयार केला तर त्यांच्या क्षेत्रफळातला फरक किती. त्याचं उत्तर 34 येत होतं. कारण 44 सेमी परिघ असलेला ते त्रिज्या 7 असते, क्षेत्रफळ 154 वर्तुळाचं. आणि 44 सेमी जर चौरसाची परिमिती असेल तर बाजू 11 आणि 11चा वर्ग 121, 154 मधून 121 गेलं 33. तोंडी उत्तर येत होतं. पण यांनी आता काय केलंय, 44 सेमीची तार आहे इथं आणि तिचे 2 तुकडे तयार केलेत. एक म्हणजे 22 सेमीचे त्या ठिकाणी तुकडे तयार झालेले आहेत आणि एकापासून वर्तुळ तयार केलेलं आहे आणि एकापासून त्या ठिकाणी तुमचा चौरस तयार केलेला आहे. म्हणजेच काय तर वर्तुळाचा परिघ ठरलेला आहे तो 44 सेमी आणि चौरसाची परिमिती ठरलेली आहे ती त्या 44 नाही 22 तुकडा झाला ना, 22 आणि मग वर्तुळाची परिमिती ठरली, वर्तुळाचा परिघ ठरलेला आहे 22 आणि चौरसाची परिमिती ठरलेली 22. आता पहा, एक तुम्हाला तक्ता दिला होता. आता इथं सोडवण्याची सुद्धा गरज नाही. त्रिज्या, त्याच्यानंतर इथं व्यास, त्याच्यानंतर या ठिकाणी परिघ आणि या ठिकाणी इथं तुमचं काय आहे, क्षेत्रफळ आहे. मग वर्तुळाची त्रिज्या जर 7.5 असेल तर व्यास 7 असतो, परिघ 22 असतं आणि क्षेत्रफळ 38.5 किंवा 77 छेदस्थानी 2 असतं. हे आपण घेतलेलं आहे. मग लक्षात घ्या, जर त्या 44 सेमीचे 2 तुकडे केले, एकापासून वर्तुळ आणि दुसऱ्यापासून चौरस तयार केला, मग चौरसाचा परिघ झाला तुमचा 22, वर्तुळाचा परिघ 22 झाला म्हणजे क्षेत्रफळ 38.5 हे तोंडी झालं. पायार वर्ग बिर्ग ते काही क्रिया करायची गरज नाही. आणि मग चौरसाची परिमिती 22 झाली, याचाच अर्थ चौरसाची आपल्याला बाजू काढायची. 22 भागिले 4 5 चोक 20, 5 चोक 20, बाजू 5.5 झाली आणि मग आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय जे बाजूचा त्या ठिकाणी वर्ग म्हणून सिद्ध होईल. 5.5 चा वर्ग, 5 5 25, 5 नंतर 6 6 35, 5.5 गुणुले 5.5, 1 आणि 1 2 घर, इकडून इकडे 2 घरानंतर 30.25 तुमचं त्या ठिकाणी 100% चौरसाचं क्षेत्रफळ झालं. आणि मग तुमच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 38.5 त्या ठिकाणी आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ 3 त्या ठिकाणी 25 आहे. 50 मधून 25 गेले तर 25, 30 मधून 38 मधून 30 गेले तर 8 आणि 38.5 चौसेंटीमीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी राहणार आहे. 2018 ला बऱ्याच जणांनी सारखं आहे असं उत्तर लिहिलं होतं. पण काही गोष्टी जर पाठांतर असतील, समजून असतील तर आपल्याला क्रिया सुद्धा करण्याची गरज नाही, सहजरित्या. आणि संख्येच्या एकक स्थानी 5 अंक असल्यानंतर वर्ग करण्याची पद्धत सोपीच आहे. 5 चा वर्ग करायचा 25, ह्या 5 च्या पुढे 6 आहे, 6 पंचे 30 आणि 5.2 घर दशांश आणि 38.5 मधून 34 गेले तर त्या ठिकाणी आपलं उत्तर त्या ठिकाणी 8.25 सेंटीमीटरचा फरक राहणार आहे. ओके, छान. पुढचं गणित आहे 4a चा घन अधिक a चा वर्ग गुणुले 4a चा चौथा घात वजा 4a अधिक a चा वर्ग या बहुपदीच्या गुणाकाराचा. बहुपदीवर आपल्याला 4 प्रश्न येणार आहे आणि एक तर गुणाकाराचा कोटी किंवा बेरजेचा कोटी 100% येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवा, प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि मग आपण ठरवलेलं काय आहे, हे 2 पद आहे, हे एक पद आणि हे एक पद. गुणाकाराच्या कोटीचं सूत्र आहे काय, एका सेकंदातलं उत्तर आहे गुण्यचा कोटी, गुण्यचा कोटी अधिक गुणकचा कोटी, अधिक गुणकचा कोटी. लक्षात ठेवायचं आहे. मग गुण्याचा कोटी आहे तुमचा 3 आणि गुणकचा कोटी आहे 4. 4 आणि 3 7 आपल्या प्रश्नाचं उत्तर. आणि जर बेरजेचा कोटी विचार
विचारला तर दिलेल्या दोनही पदातले सर्वात मोठा घात हा बेरजेचा कोटी त्या ठिकाणी असतो. इथं जनरल आहे, गुणण्याचा कोटी अधिक गुणकचा कोटी. लक्षात ठेवा 7 वर्षात 4 वेळा गुणाकाराचा कोटी आलाय. स्थिर बहुपदीचा कोटी 0 असतो. बहुपदीवर आपण बरेचसे उदाहरणं त्या ठिकाणी वेळोवेळी घेत आलेलो आहोत. पहा पुढचा प्रश्न आहे बहुपदीच्या कोटीवरच आहे, पण फसवा आहे, बरेच जण चुकणारे. कसे चुकणारे पहा. झेडचा 5वा घात गुणुले पीचा 3रा घात गुणुले आरचा 8वा घात गुणुले डीचा 2रा घात या गुणाकाराचा कोटी किती असा प्रश्न विचारलेला आहे. गुणाकाराचा कोटी विचारलाय. मग पोरं काय करतात माहितीये का, कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक, सर्वात मोठा घातांक 8. उत्तर चुकलं. अरे बाबा हे एकच पद आहे, तू असं म्हण ना झेडचा 5वा पीचा 3रा आरचा 8वा डीचा 2रा. हे तू मांडल्यानंतर तुझ्या लक्षात येणार आहे की इथं एकच पद आहे आणि एक पद काढताना घातांकाची त्या ठिकाणी बेरीज करायची. 8 आणि 2 10, 5 15 3 18. तुझा गुणाकाराचा कोटी 18 आहे बाबा. सहजरित्या चुकवणारं गणित आहे. आणि स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिपमध्ये पोरं जे विचार करतात ते एक उत्तर असतं आणि ओरिजिनल एक उत्तर असतं. तुम्ही 7 वर्षाचा अनुभव घ्या. असो एकदम भारी गणित आहे. गणित जरी छोटं असलं हे एक पद आहे, एक पद आहे जिथं बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह असतात. उदाहरणार्थ मी झेडचा 5वा अधिक पीचा 3रा म्हणला असतो आणि याचा कोटी विचारला असता तर माझा 5च, कारण इथं बेरीजेचं चिन्ह आहे म्हणजे इथं 2 पद आहेत. हे समजून घ्या तुम्ही. गुणाकाराचा असल्या तिथं पद नसतं, ते एकच पद मानायचं असतं. हे घ्या. आणि कोणत्याही चलाच्यावर काहीच घातांक नसेल तर तो एक असतो, तो पण ग्राह्य धरायचा असतो. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 18 तारखेपर्यंत तुम्हाला कमीत कमी 70-80 मार्क वाढून त्या ठिकाणी देईल, एवढे त्या ठिकाणी आपण गणित घेतलेली आहेत. 8 मीटर कर्णाची लांबी असलेले 3 समान चौरस एकमेकांना जोडून एक आयत तयार केला तर त्याचं क्षेत्रफळ किती. एकदम साधं आणि एकदम तोंडी सुटणारं गणित आहे. जास्त वेळ पण लावायचा नाही, एकदम तोंडी. हा एक कर्ण असे 3 चौरस जोडले आणि मग तुम्हाला माहितच आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सगळ्यांनाच माहिती आहे. कर्ण दिल्यानंतर कर्ण वर्ग भागिले 2 आणि बाजू दिल्या बाजूचा वर्ग आहे. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी कर्ण दिलाय 8 भागिले 2, 8चा वर्ग 64 भागिले 2. एका चौरसाचं क्षेत्रफळ हे 32 चौ सेंटीमीटर आलं. आणि मग त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे तर असे 3 चौरस एकमेकांना जोडले, 32 त्रिक 96 चौ सेंटीमीटर. आपल्या प्रश्नाचं त्या 96 चौरस मीटर. इथं मीटर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला इथं चौ मीटर येणार आहे आणि इथं पण त्या ठिकाणी चौ मीटर येणार आहे. मग एकदम छोटंसं गणित होतं. जर बाजू दिली तर बाजूचा वर्ग. 18ला गणित आलेलं आहे काय, 17ला का 18ला आलं होतं गणित की एका चौरसाचा बाजू 10 आहे आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 आहे, तर चौरसाच्या बाजूचं क्षेत्रफळ चौरसाच्या कर्णाच्या किती पट आहे, दुप्पट. त्याचं आपल्याला उत्तर आलं होतं त्याच स्वरूपाचं. मग एका चौरसाचं 32 त्रिक 96 चौरस मीटर आहे. ओके, या इथं मला वाटतं आपल्याला अतिशय महत्वाच्या एका शब्दावर गणित आलेलं आहे, ते म्हणजे रिबेट. रिबेट म्हणजे सूट, त्याच्यावर एक गणित आणि दलाली आणि कमिशन एक गणित, अशी 2 गणित. नफा तोट्याची ती स्वतंत्र 4 गणित, शेकडेवारीची 4 गणित, म्हणजे जवळजवळ 8-10 गणित आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजाची 2 गणित, अशी 12 गणित त्या प्रकरणावर. 10 तर फिक्स गणित आहे, त्याच्यावर नीट अभ्यास करा. आता काय आहे पहा, इथं सूटचा अर्थ, सूट मीन्स रिबेट. रिबेट फक्त शासन देतं, लक्षात ठेवा. ते दुकानदाराला देतो, दुकानदार गिराईकाला देतो. हे शब्द समजून घ्या नीटनेटके. खादी ग्रामोद्योग मंडळाने खादी कपड्याच्या खरेदीवर 14% सूट जाहीर केली. दिवसभरात प्रत्येकी 250 रुपये दराचे 3% शर्ट. मग शर्ट किती रुपयाला विकले तर 250 रुपये दराला एक 3% म्हणजे 300. 25 त्रिक 75 आणि उरलेले 3 शून्य 75,000 रुपयाचे शर्ट विकले. प्रत्येकी 20 रुपये किमतीची त्या ठिकाणी ते टोप्या विकल्या. टोप्या 20 रुपये किमतीच्या त्या ठिकाणी 5 डझन 12 पंचे 60 2, याचाच अर्थ 6 2 1200 रुपयाच्या टोप्या विकल्या. 110 रुपये मीटर दराने 110 मीटर कापड विकले. मग 110 रुपये मीटर दराने 110 मीटर कापड विकले. मग कापडाचे किती ते 2 शून्य 11चा वर्ग 121 12,100 रुपयाचं त्या ठिकाणी कापड विकलं.
आणि तर दुकानदारास किती रुपये रिबेट, किती रुपयाची विक्री केली या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची आणि मग 88,300 रुपयाची विक्री केली दुकानदाराने आणि दुकानदाराला आता शासनामार्फत 14% रिबेट मीन्स सूट भेटणार आहे। रिबेटचा अर्थ सूट आहे, दलालीचा अर्थ कमिशन आहे। आणि मग या ठिकाणी 88,300 गुणुले 14 भागिले त्या ठिकाणी 100 गेला 14 त्रिक 42 744 14 म्हणजे 70 14 84 14 7 98 14 8 112 116 आणि 14 112 आणि 11 100 त्या ठिकाणी 23 आणि मग सगळ्यात महत्वाचं 12,362 रुपये रिबेट भेटलं, सूट भेटली। पहिल्यांदा सगळी विक्री किंमत काढायची, 1% म्हणजे 100 असे 3% शर्ट विकले 250 रुपयाला एक म्हणजे 75,000चे शर्ट, 26 रुपयाला त्या ठिकाणी एक टोपी एका 12 डझन म्हणजे 1 डझन मध्ये 12 12 पंचे 60 टोप्या अशा 1200 रुपयाच्या टोप्या आणि 110 रुपये मीटर प्रमाणे 110 मीटर कापड, याचाच अर्थ त्या ठिकाणी 12,100चं कापड आणि 12,300 88,300 ची सगळी विक्री केली आणि त्याचे 14% रिबेट काढलं, सूट काढलं म्हणजे दुकानदाराला शासनामार्फत 12,362 रुपये भेटतील। चला, अतिशय महत्वाची आकृती आहे। आकृती दिलेल्या माहितीवरून चौकोन ABCDचं क्षेत्रफळ काढा। नीट पहा, इथं पायथागोरसची त्रिकुटावर तुम्हाला 7-8 गणित येणार आहे, डायरेक्ट फेस टू फेस येणार नाही, पण त्याचा वापर करावा लागणार आहे, एवढं 100% 7-8 ठिकाणी वापर करावा लागणार आहे। मग इथं समजून घ्या, इथं एक पायथागोरस, इथं बघा नीट नेटकं, इथं एकदम व्यवस्थित आणि एकदम सोपं गणित आहे। पहा, इथं एक पायथागोरसचं त्रिकुट आहे, इथं एक त्रिकुट आहे बघा, इथं काटकोन त्रिकोण तयार केलेला आहे आणि त्या त्रिकुटाचा अर्थ आहे की इथं 11 60 61 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे। पहिलं त्रिकुट इथं फॉलो झालेलं आहे, 11 60 61 हे त्रिकुट आहे, 11 60 61 हे त्रिकुट झालं। मग आता इथं काटकोन त्रिकोण आहे, त्याचं आपण एवढ्याचं क्षेत्रफळ काढू पहिल्यांदा। मग एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ, याला 1 नंबर देऊ आणि हे दुसरं एक काटकोन त्रिकोण आहे। काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणुले पाया गुणुले उंची। हा पाया आहे, उंची आणि हा कर्ण आहे 11 60 61 पायथागोरस, 2 त्रिक 6 3 0 0 11 त्रिक 33 330 याचं क्षेत्रफळ झालं। राईट, एक झाला विषय। आता इथं पण पायथागोरसचं त्रिकुटच आहे, इथं तुम्ही नीट समजून घ्या, हा पाया आहे आणि तुमची उंची हा इथे काटकोन त्रिकोण, हा तुमचा पाया आहे आणि ही तुमची काय आहे, उंची आहे, समजून घ्या। आणि हा त्याच्या समोरचा कर्ण आहे। मग आता इथं 1 नंबरच्या काटकोन त्रिकोणाचा, आता 2 नंबरच्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू आणि त्या 2 नंबरच्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणुले त्या ठिकाणी उंची। हा तुमचा 70 पाया आहे आणि ही उंची बघा 2021 ला असं गणित होतं। 35 दुने 70 आणि 35 गुणुले 17 17 5 85 17 5 85 हातचे आले 8 17 त्रिक 51 8 59 आणि 2 नंबरचं क्षेत्रफळ 595 झालं। खालचं 1 नंबरचं क्षेत्रफळ 330 आणि 2 नंबरचं 595 असं 5 12 1 आणि 9 925 चौरस मीटर। थोडंसं फक्त कालमापनाक नीट पहा, कारण सगळं सेमी मीटर मध्ये दिले म्हणजे क्षेत्रफळ पण चौ मीटर मध्ये। पहिलाच पर्याय 925 चौ सेमी असतो आणि आपण गोल करून येतो तो चुकलेला असतो, कारण इथं सगळे बाजू मीटर मध्ये दिलेत। म्हणजे इथं एक पायथागोरसचं त्रिकुट, याचं क्षेत्रफळ नंतर याचं क्षेत्रफळ आणि दोघांची बेरीज, असं गणित 100% एक तरी राहणार। बघा, मागच्याच वर्षी असा प्रकार एक झालेला आहे आपल्याला, शंकूच्या वृत्तचित्तीचं घनफळ समान व्हायचं असेल आणि हे जर तुम्हाला गणित सोडवायचं असेल तर सूत्र पाठांतराशिवाय पर्याय नाही। लक्षात ठेवा, सूत्रच पाठांतर पाहिजे। तर असण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब गरजेची आहे। आता तुम्हाला काय सांगितलंय, शंकूचं आणि वृत्तचित्तीचं घनफळ समान आहे। मग तुम्हाला शंकूच्या घनफळाचं सूत्र 1/3 पाय r वर्ग h आणि वृत्तचित्तीचं घनफळ पाय r वर्ग h, बरोबर। हे त्या ठिकाणी हे सूत्र म्हणजे ते समान करायचंय। मग त्यांनी जे किमती दिल्यात ना त्या किमती त्याच्यात टाकायच्या आणि त्या किमती टाकून तिकडलं आणि इकडला गुणाकार कसा आला पाहिजे, सारखाच आला पाहिजे, ते तुमचं उत्तर आहे। बघा 2022 ला असा प्रकार झालेला आहे आणि मग त्या ठिकाणी याचं उत्तर आहे ना, आता वेळेअभावी त्या ठिकाणी आपल्याला अजून बरेच व्हिडिओ बनवायचे आहेत, मग सगळ्याच पर्यायाचं विश्लेषण मी करत बसत नाही, प्रकरणामध्ये मी ते केलेलं आहे, समजून घ्या। आता मी डायरेक्ट 3 नंबरला जातो, उत्तर आहे का नाही मला माहित नाही, पण 3 नंबर आपण पाहू काय आहे। वृत्तचित्ती व शंकूचे तळाचे क्षेत्रफळ सारखंच आहे। अरे
तुमचा वृत्तचित्तीचं तळाचं म्हणजे वृत्तचित्तीचा त्या ठिकाणी समजा एका इथं तुमचा शंकू आहे, शंकूचा हा खालचा भाग आहे तुमचा सगळ्यात महत्वाचं, आणि इथं वृत्तचित्तीचा पण खालचा भाग त्या ठिकाणी वर्तुळाकृती आहे आणि शंकूचा पण भाग वर्तुळाकृती आहे. ओके, बर. वृत्तचित्ती व शंकूचे तळाचं क्षेत्रफळ सारखे. आता मी असं ग्राह्य धरलं, काय ग्राह्य धरलं की वृत्तचित्तीच्या खालच्या तळाचं क्षेत्रफळ समजा 154 धरलं आणि याचं पण 154 धरलं. मग 154 मग 7 14 44 आणि 154 तक्ता ज्याचा पाठ आहे त्याला लवकर लक्षात येईल. हे जी 5-6 गणित हाय क्वालिटीचे तर त्याच्यातलं हे गणित आहे. मग मी याचं क्षेत्रफळ तळाचं क्षेत्रफळ 154 धरलं, याचं पण 154 धरलेलं आहे, बरोबर. पण आता त्या ठिकाणी आपलं म्हणणं काय त्यांचं, मग आता मला सांगा वृत्तचित्तीच्या क्षेत्रफळा घनफळामध्ये किंवा शंकूच्या घनफळामध्ये इकडं पाय गेला इकडं पाय गेला याचा विषय संपला. म्हणजे आपल्याला आर आणि हाईट म्हणजे उंची गरजेची आहे. मग माझा प्रश्न आहे, त्यांनी तिसऱ्या पर्यायामध्ये काय सांगितलंय की वृत्तचित्तीचं तळाचं क्षेत्रफळ म्हणजे तो वर्तुळ आहे आणि शंकूचं तळाचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळ आहे, ते समान आहे म्हणजे 154 आहे. म्हणजे त्याची त्रिज्या 100% किती आली? 7. चला इथं टाकून देऊ 1/3 7 × 7 आणि इथं 7 × 7. पुढं काय दिले पहा, असून उंची वृत्तचित्तीच्या उंचीच्या तिप्पटी. उंची वृत्तचित्तीच्या याच्या तिप्पट आहे. मग आता मी इथं असं मांडलं, वृत्तचित्तीची त्रिज्या मी त्या ठिकाणी मांडली, समजा मी वृत्तचित्तीची 7च मांडली त्रिज्या. शंकूची त्रिज्या किती होणार आहे माहितीये का? शंकूची त्रिज्या त्याच्या तिप्पट होणार आहे. म्हणजे किती होणार आहे? 7 मी सांगतच नाही, त्यांनी सांगितलंय शंकूची उंची वृत्तचित्तीच्या उंचीच्या तिप्पट माना. मग तुम्ही जर वृत्तचित्तीची 12 मांडली तर शंकूची 12 × 36 मांडणार, काय अडचण नाही. आणि मग बघा इथं 1 × 7 × 7 × 21/3 बरोबर 7 × 7 × 7 आणि मग 7 × 21 आणि मग सगळ्यात महत्वाचं 7 × 21 आणि मग या ठिकाणी पहा इथं 7 × 1 7 7 आणि इथं 7 इथं 7 इथं 7 आणि इथं 7 याचं गुणाकार 343 आला, याचा गुणाकार 343 आला. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर आहे. मग ही संकल्पना समजून घ्या तुम्ही. वृत्तचित्तीचं तळाचं क्षेत्रफळ आणि शंकूचं तळाचं क्षेत्रफळ आय थिंक म्हणतो वर्तुळ, आणि मग तुम्ही कोणतंही क्षेत्रफळ माना ना, 154 माना, याचं 154 माना म्हणजे त्रिज्या 7 आहे, त्याची त्रिज्या 7 आहे म्हणजेच तुमच्या त्या ठिकाणी याचं जे आहे ना वृत्तचित्तीची त्रिज्या आणि शंकूची त्रिज्या ती 7 झाली. आणि त्यांचं म्हणणं आहे की शंकूची हाईट ही वृत्तचित्तीच्या तिप्पट आहे. मग शंकू 7 मानला तर वृत्तचित्तीची हाईट त्या ठिकाणी 21 माना. आणि त्यांचं म्हणणं काय, त्यांचे दोन्ही घनफळ समान व्हायचे असेल तर पहिली गोष्ट तुमची सूत्रपाठ ठेवा. सूत्र पाठांतराला किंमतच आहे. गोलाचं घनफळ 4/3 पाय r घन, अर्धगोलाचं घनफळ 2/3 पाय r घन, वृत्तचित्तीचं घनफळ पाय r वर्ग s, शंकूचं घनफळ 1/3 पाय r घन, त्याच्यानंतर घनाचं घनफळ बाजूचा घन, इष्टिकाचित्तीचं घनफळ लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. सूत्र पाठांतर असल्याशिवाय त्या ठिकाणी मार्क पडू शकत नाही, लक्षात घ्या. चला पुढचा तर लयच भारी प्रश्न फसवलेला आहे आपल्याला प्रश्नाने ह्या. पहा इथं नीट समजून घ्या. सोबतच्या आकृतीत समभुज त्रिकोण MNP चा O परिकेंद्र आहे. O हा परिकेंद्र आहे. ओके, तो MB रेख NC रेख PA चा लंबदुभाजक संपात बिंदू आहे. PA तुमचा त्या ठिकाणी 0.84 मीटर आहे. म्हणजे MB पण 0.84 आणि NC पण 0.84, तर परिवर्तुळाचा परिघ किती? याच्यावर आपल्याला गणित 18 तारखेला दिसणार, ते काही पण दिसल पण दिसणार. मग तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे नॉर्मल गणित आल्यात, परिवर्तुळाची त्रिज्या कर्णाच्या निम्मी असते, काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या कर्णाची निम्मी. इथं लंबदुभाजक आहे ना, हे लंबदुभाजक लय महत्वाचे आहेत आपल्याला. आणि कोण दुभाजक, मग हे जे दुभाजक आहे ना हे नेहमी 2 याच्यात दुभागतात आणि 2 बाजू हा परिवर्तुळाची त्रिज्या दाखवतात आणि एक बाजू ही तुम्हाला आंतरवर्तुळाची त्रिज्या दाखवतात. आणि मग तुम्हाला नक्की गणित येणार आहे की कोणत्याही त्रिकोणामध्ये परिवर्तुळ आणि आंतरवर्तुळाच्या त्रिज्येचं गुणोत्तर किती असतं? उत्तर 2 लिहायचंय तुम्हाला. आणि जर उलट विचारलं तर एखाद्या कोणत्याही त्रिकोणामध्ये आंतरवर्तुळ आणि परिवर्तुळाच्या त्रिज्येचं गुणोत्तर किती असणार आहे? तर 1/2. आणि लक्षात ठेवा, परिवर्तुळ काढण्यासाठी कोण दुभाजक गरजेचं आहे आणि आंतरवर्तुळ काढण्यासाठी तुमची बाजू दुभाजक आहे, भुजा दुभाजक. हे आंतरवर्तुळ झालं. आंतरवर्तुळाची त्रिज्या भुजा तुमच्या हे बाजू दुभागावं लागतील. परिवर्तुळ जर काढायचं असेल तर तुम्हाला कोण दुभागावे लागतील आणि कोण दुभाजक ते 2 प्रमाणात दुभागतात. म्हणजेच काय राजा हो,
जर तुमचं हे 84 आहे अक्क 0.84 तर हे 2 भाग आहे आणि हा 1 भाग आहे, हा 2 भाग आहे, हा 1 भाग आहे, हा 2 भाग आहे, हा 1 भाग आहे आणि हा 2 भाग आहे ना तो तुम्हाला परिवर्तुळ काढता येईल आणि हा 1 भाग आहे ना तुम्हाला अंतर्वर्तुळ काढता येईल. हे समजून घ्या, लय महत्वाचं आहे. आणि मग हे जर काही गोष्टी समजल्या असतील ना तर पेनच टेकवायची गरज नाही. मग आपल्याला परिवर्तुळाचा परीघ काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला परिवर्तुळाचा 2 भाग आणि अंतर्वर्तुळाचा 1 भाग बरोबर 0.84, 3x बरोबर 0.84, x बरोबर 0.84 भागिले 3 आणि मग इथं अंशस्थानी दशांशस्थानांतर 3 घरं आहेत, 2 घरं छेदस्थानी नाही, 3 दुने 6 आणि इथं त्या ठिकाणी 3 8 24 आणि x बरोबर या ठिकाणी 28 भागिले 100 आणि x बरोबर 0.28. 1 भाग आला म्हणजेच 1 भाग हा झाला 0.28. म्हणजे आपल्याला PO जे परिवर्तुळ काढण्यासाठी 2x गरजेचं आहे. 2 गुणुले 0.28 म्हणजे 28 दुने 56 0.56 आणि अंतर्वर्तुळ काढायचं असेल म्हणजे OP चा जर तुम्हाला परीघ काढायचा ठरवला त्यांनी तर 1 भागाचा आहे 1 गुणुले 0.28 म्हणजे 0.28. लक्षात ठेवा त्यांनी परिवर्तुळाचा परीघ विचारला आहे आणि परीघाचं सूत्र आहे 2 पाय r 2 22/7 आणि r तुमची 0.56च येणार आहे. लक्षात ठेवा अंशस्थानी दशांशस्थानांतर 2 घरं छेदस्थानी नाही, 2 घरांचा फरक आणि मग 7 8 56 22 दुने 44 गुणुले 8 भागिले 100 8 चौक 32 3 8 चौक 32 आणि 3 35 छेदस्थानी 100 आणि मग 3.52 तुमचं त्या ठिकाणी झालेलं आहे परिवर्तुळाचा. इथं आता पॉइंट मध्ये इथं पॉइंट द्यायचे राहिलेले आहे टायपिंग मध्ये, सॉरी त्याबद्दल. आणि मग 3.52 सेंटीमीटर तुमचा 100% परिवर्तुळाचा परीघ असणार म्हणजे असणार. इथं हे वाक्य माझं लय महत्वाचं आहे. परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येचं गुणोत्तर 2 असेल. इथून निघालं का 2 आहे आणि इकडे संपलं की आता समजा हे 21 दिलं अक्क तर हे 14 आणि हे 7 आहे, हे 100% झालं. हे अक्क 45 दिलं तर हे 30 आणि हे 15 आहे, हे पण डोक्यात ठेवा. आणि परिवर्तुळ काढताना कोण दुभाजक गरजेचे आणि अंतर्वर्तुळ काढताना भुजा दुभाजक म्हणजे बाजू दुभाजकाच्या गरजेचे आहे. अतिशय टॅलेंट प्रश्न आहेत, अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. चला पुढच्या गणिताकडे त्या ठिकाणी जाऊया. इथं काय दिलेलं आहे तर इथं काहीतरी चिन्ह राहिलेलं आहे आपलं. इथं 54 नाही 54व्या नंबरचं गणित होतं. ओके चला नीट समजून घ्या. अतिशय सोपा प्रकार आहे आणि बैजिक राशी आहेत आणि बैजिक राशी म्हणजे 4 गणितं आपल्याला विचारली जाणार आहे. समजून घ्या. इथं 8.5 ला A माना, त्याच्यानंतर 3.5 ला B माना आणि त्यांचं म्हणणं आहे काय म्हणणं आहे तर A अधिक त्यांनी B चा वर्ग केलेला आहे. A अधिक B चा वर्ग म्हणजे A अधिक B आणि A अधिक B. लक्षात ठेवा त्याचा विग्रहच A अधिक B चा वर्ग A वर्ग अधिक 2AB अधिक 2AB वर्ग. मग पहा ना A चा वर्ग केलाय, B चा वर्ग केलाय आणि 2AB इथं केलेला आहे. खाली पण समजून घ्या या ठिकाणी इथं त्यांनी 100% A वजा B चा वर्ग केलेला आहे आणि मग A वजा B चा वर्ग काय सांगतो तर A वजा B दुसऱ्या कंसात A वजा B. मग पहा ना A चा वर्ग इथं B चा वर्ग आणि वजा इथं 2AB च क्रिया केलेली आहे. आता किंमत टाकायची आहे. किंमत टाकताना इथं 8.5 B ची किंमत 3.5 इथं काहीच नाही म्हणजे गुणुले 8.5 अधिक 3.5. बैजिक राशीचे 4-5 व्हिडिओ ॲप मध्ये आहेत. 8.5 वजा 3.5 गुणुले 8.5 वजा 3.5 इथं 12 आले आणि इथं पण त्या ठिकाणी 12 आलं. इथं जर वजाबाकी केली तर इथं 5 आलं आणि इथं पण 5 आलं. 12 12 144 छेदस्थानी 5 5 25 आणि मग आपल्याला 25 सक 150 होतात म्हणजेच 25 5 125 144 मधून 125 गेले 19 छेदस्थानी 25 5.19 छेदस्थानी 25 आपल्या प्रश्नाचं उत्तर. हे सराव आहे, हे प्रकरण
अनुकरण म्हणजे सराव आहे. तुम्ही एक 100-150 गणितांचा सराव केला पाहिजे आणि तुम्हाला एक कळलं पाहिजे, लगेच नजरेत भरलंच पाहिजे की ए वर्ग ए अधिक बी चा वर्ग आहे म्हणजे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. पण काय काय पोर ह्या कंचे भागुबेव, याचा गुणाकार याचा गुणाकार याचा गुणाकार त्याची बेरीज परत खाली, हे गरज नाही बाबा. हे त्यासाठी सूत्र आहेत. ए अधिक बी चा वर्ग ए अधिक बी चा घन ए घन अधिक बी घन ए घन वजा बी घन. आणि काही तर गणित अशी आहेत की ती पाहिल्या उत्तर त्या ठिकाणी येतात. असो चला, अशा पद्धतीने 18 फेब्रुवारी 2024 ला 8वीच्या शिष्यवृत्तीसाठी आज जी आपण आता 12 गणित ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ती थोडी हाय क्वालिटीची आहेत, समजून घ्या. खूप वरच्या दर्जाची त्या ठिकाणी गणित आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे गणित आहे खूप IMP गणित आहे, खूप. इथं तुमचं सूत्र पाठांतर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे आता गणित आपण घेतलेलं आहे, ह्या गणिताचा वापर तुम्हाला 100% कुठं ना कुठं होणार आहे. काटकोन त्रिकोणाच्या तुझा लंबदुभाजक कर्णावर असतो, लघुकोन त्रिकोणाचा आतमध्ये असतो, विशाल कोन त्रिकोणाचा बाहेर असतो. त्याच्यानंतर हे एक गणित पहा, समजून घ्या. हे अतिशय महत्वाचं गणित आहे. पोरं पाहतील, पण तुला त्रिकुट का महत्वाची, त्याच्यानंतर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ का महत्वाचं, त्याच्यानंतर इथं सूट म्हणजे रिबेट. पोरांना रिबेटचा अर्थच कळत नाही, त्याच्यामुळे गोंधळ होतो. यांनी स्वतंत्र किंमत दिली, आपण एकूण एक विक्री किंमत काढली, इथं 5 नाही दिल्या, 5 डझन दिल्या. छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी वाचायच्या असतात म्हणजे त्या लक्षात येतील. त्यानंतर पुढचं गणित हे गुणाकाराचा कोटी, तर दरवर्षीच गणित आहे आपल्याला, गुणण्याचा कोटी अधिक गुणकचा कोटी. त्याच्यानंतर हे 2017ला आपल्याला जे गणित विचारलं होतं 44 सेमीचं एक वर्तुळ तयार केलं आणि एक चौरस तयार केलता, पण इथं 44 सेमीचे 2 तुकडे केले. आणि नंतर मग आपल्याला हे त्रिज्या व्यास हे जे आपण बऱ्याच वेळा याच्यावर चर्चा केलेली आहे ते पण महत्वाचं आहे. आणि सगळ्यात टॉपचं गणित तर हे आहे, दरवर्षी चक्रवाढ व्याजावर गणित येणारच, त्याच्यात अर्धवार्षिकचं एक जरा गणित व्यवस्थितरित्या पहा. असो, अतिशय महत्वाची गणित त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. ही जो आपला जो फॉर्म्युला आहे 50-30-20चा, म्हणजे 50 नॉर्मल गणित, 30 मीडियम गणित आणि 20 थोडी हाय क्वालिटीची गणित. त्यापैकी हे पहिले 4-5 व्हिडिओ हे थोड्या हाय क्वालिटीच्या गणितांचे त्या ठिकाणी येतील. सराव करा, कारण सोप्या गणितांची खूप गणितं आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत. असो, चॅनलला सबस्क्राईब करा, ॲप घ्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत. जी मागून 7वी-6वीला मुलं आहेत त्यांच्यासाठी गरजेचे आहेत. आणि ह्या अशी गणित आहेत की तुम्ही भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षा करा त्यामध्ये ही गरजेची गणितं त्या ठिकाणी, बेसिक तत्वावर चालणारी गणितं नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत, त्या बॅचेची संपूर्ण माहिती घ्या. आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आमचं व्हॉट्सअपला त्या ठिकाणी ग्रुपला ॲड व्हा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फेसबुक आमची लिंक आहे त्याला त्या ठिकाणी जॉईन व्हा. आणि सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं सखोल आणि थोडंसं जिथं मेरिटची गरज आहे, सगळ्यांनाच 150, 160, 170 मार्क पडतात, आपल्याला मेरिटच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. आणि हे राहिलेल्या दिवसांमध्ये आपण मेरिटच्या प्रश्नांचाच त्या ठिकाणी सगळ्या विषयांचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला थांबूया, धन्यवाद.